संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या प्रकरणाच्या तपासामध्ये आणि आरोपींना गजाआड करण्यामध्ये काळ्या रंगाच्या कारनं एक मोलाची भूमिका पार पाडली आहे। या कारमुळे आरोपींविरोधात पोलिसांच्या हाती अनेक सबळ पुरावे लागले आहेत। तसंच आका वाल्मिक कराडच्या काळ्या गँगचे काळे कारनामे सुद्धा या सगळ्या प्रकरणानंतर या काळ्या कारनंतर समोर येताना पाहायला मिळतात। 11 डिसेंबर 2024 ला धाराशिवच्या कळंबमधून पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे। या कारमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 19 पुरावे पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागले। आपण बघतोय वाल्मिक कराड आणि या सगळ्या प्रकरणामधली जी कार आहे त्या कारमध्ये नेमके काय पुरावे सापडलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। आपण बघतोय आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल या कारमध्ये सापडलेले आहेत। आरोपींच्या 2 काळ्या काचांचे गॉगल, सुदर्शन घुलेनं वापरलेल्या काळ्या रंगाचं जॅकेट सुद्धा या कारमध्ये सापडलेलं आहे। मारहाणीमध्ये वापरलेला 41 इंच लांबीचा पाईप सापडलाय। सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा सापडलेलं आहे। लोखंडी पाईपला क्लच वायर गुंडाळून त्यावर तयार केलेला हत्यार सुद्धा सापडलेला आहे। सीट कव्हरवर सापडलेला रक्ताचा डाग आहे तो सुद्धा सीट कव्हरवर सापडलेला आहे। हे सगळे 19 पुरावे तब्बल या कारमध्ये सापडलेले आहेत। ही पुराव्यांची कार पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागली।